मराठी बिग बॉस मेकरनी कोणाकोणाला अप्रोच केलेला आहे बिग बॉसमध्ये येण्यासाठी, तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे भूमी आणि तुम्ही पाहतात बीबी टॉक यूट्यूब चॅनल. तर पहिलं नाव आहे संग्राम बापू भंडोरे. हे एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी चर्चेस सुद्धा आहे. तर त्यांना मराठी बिग बॉसच्या मेकरनी मराठी बिग बॉसमध्ये येण्यासाठी अप्रोच केलेला आहे. दुसरं नाव आहे समीर परांजपे. हे एक अभिनेत्री आहेत. कलर्स मराठीवर सुद्धा हे प्रसिद्ध आहेत आणि हे एक स्टार प्रवर सुद्धा होते. तर दरवर्षीप्रमाणे ह्यांना सुद्धा बिग बॉस मराठी 6च्या मेकर्सने अप्रोच केलेला आहे. तर तिसरं नाव आहे अंशुमन विचारे. हे एक महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कॉमेडियन आहेत आणि त्यांना सुद्धा मराठी बिग बॉसच्या मेकरनी अप्रोच केलेला आहे. तर चौथं नाव आहे जयवंत वाडेकर. हे सुद्धा अभिनेत्री आहेत. हे एक कॉमेडियन आहेत आणि एक सिनियर कलाकार आहेत. तर प्रत्येकाला हे माहिती असतील जयवंत वाडेकर. ते ह्यांना सुद्धा मराठी बिग बॉसच्या मेकरने बिग बॉसमध्ये येण्यासाठी अप्रोच केलेलं आहे. तर पाचवं नाव आहे डॅडी पंडित. झटपट पटपट ह्या तर सोशल मीडियावर एक गाणं आलेलं आहे, ते खूप व्हायरल झालेलं आहे. तर त्यांना डॅडी पंडितना सुद्धा बिग बॉसच्या मेकरने अप्रोच केलेला आहे. तर सहावं नाव आहे गौतमी पाटील आणि हिंदवी पाटील. हे खूप फेमस, महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झालेले ॲक्ट्रेस आहेत. ते एक डान्सर आहेत आणि त्यांना सुद्धा मराठी बिग बॉससाठी मेकर्सनी अप्रोच केलेलं आहे. नेक्स्ट आपले कंटेस्टंट आहेत अप्रोच केलेले नागेश मडके. धाक आपले बघतोस काय असे बनवणारे रील्स एक क्रिएटर आहेत इंस्टाग्रामवर. तर मराठी बिग बॉसमध्ये मेकर्सनी ह्यांना सुद्धा अप्रोच केलेला आहे. तर नेक्स्ट नाव आहे ईशा केसकर. ही अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवर नुकताच यांनी सिरियलमधून एक्झिट घेतलेली होती आणि जय मल्हार सिरियलमध्ये सुद्धा या दिसल्या होत्या आणि यांना सुद्धा मराठी बिग बॉससाठी अप्रोच केलेला आहे मेकर्सने. तर आठवं नाव आहे रसिका सुनील. हे सुद्धा अभिनेत्री आहेत. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमधून यांना फेम भेटला होता आणि आता ते सुद्धा मराठी बिग बॉसमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आपला दुसरा नाव आहे रोहित राऊत आणि राहुल वैद्य. हे दोघंही महाराष्ट्रामध्ये खूप मोठे गायक आहेत. रोहित राऊत नुकताच पॉप स्टार सिंगर ह्याच्यामध्ये त्यांनी विजेतापद मिळवलेलं होतं. तर राहुल वैद्य नुकताच लाफ्टर शेफ सीझन 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटलं होतं आणि इंडियन आयडल सीझन 1 मध्ये सुद्धा आपण राहुल वैद्याला पाहिलं. आणि नेक्स्ट नाव आहे आणि शेवटचं नाव आहे अलका कुबल. हे एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि हे सुद्धा सिनियर कॅटेगरीमध्ये येतात आणि हे प्रत्येकाच्या घरात एक फेमस अशी वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर हे सुद्धा आपल्याला बिग बॉस मराठी 6 मध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. तर हे होते आपले कंटेस्टंट ज्यांना बिग बॉस मराठी 6च्या मेकर्सनी अप्रोच केलेला आहे. तर मी तुम्हाला एक सांगते, हे सुद्धा अप्रोच केलेले कंटेस्टंट आहेत. हे अजून फिक्स म्हणजे हे अजून ठराविक कंटेस्टंट नाही आहेत. हे फक्त बिग बॉस मराठीच्या मेकर्सनी अप्रोच केलेले कंटेस्टंट आहेत. तर ह्याच्यामधून काही कंटेस्टंट येऊ शकतात तर काही कंटेस्टंट येऊ नाही शकत. तर एवढंच. अजून माहितीसाठी आपल्या बीबी टॉक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ.